श्री गणेश, जेजुरीहून आलात? हो. मी सांगितले तसे कैलासात जाणार आहात ना? हो, पण जाताना तुम्हाला भेटावंसं वाटलं. उत्तम झाले. तुमच्यावर कैलासाचे फार मोठे दायित्व आहे. मीही तिथे नाही, पार्वतीही तिथे नाही आणि नंदी देखील. आणि म्हणूनच तुम्हाला कैलासात जावे लागेल. मी कैलास सांभाळीन. तेवढेच नाही तर तुम्हाला पुन्हा या मल्हारी अवतारात यावे लागेल. जेव्हा म्हाळसेचा आणि बानूचा वाद विकोपाला जाईल त्यावेळी मी पुन्हा गुप्त होईल आणि तेव्हा म्हाळसेल आणि बानूला त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण करून द्यायची वेळ येईल. त्यावेळी तुमची आवश्यकता भासेल. तेव्हा मी तिकडेच असेल. दुसरे महत्वाचे म्हणजे तुमच्याही मूळ स्वरूपाचे म्हाळसेला ज्ञान नाही. तेव्हा जेव्हाही जेजुरीत जाल तेव्हा बाल स्वरूपातच जा. अनेकांना प्रश्न पडू शकतो की इतक्या वर्षानंतर ही बाल स्वरूपच कसे, पण त्याचा विचार नको करायला. चालेल, मलाही हे बाल स्वरूप खूप आवडतं. तुम्हाला मातेची आठवण येते ना? होय. तिला मी कसा विसरेन? तिला विसरलो तर हे शिवत्व संपून जाईल. तिच्याशिवाय मला काहीच अर्थ नाही. पण लवकरच या वृद्ध रूपातून बाहेर येईन आणि जेजुरीला जाईन. बाणाईला घेऊन? होय, बानूला घेऊन. ते मातेला आवडणार नाही. जे होईल त्याला सामोरे तर जावेच लागेल. म्हातार बाबा, हा तर काय करतो आहेस? आणि ह्याला तर मी आधी बघितलं आहे. तू आता आधी आला आहेस ना? हो. अरे पर अजून उजाडलं बी नाही. पण तुम्ही दोघं काय करताय? आम्ही बोलत होतो. ते बघितलं म्या. कोण कुठला यो? हात कसा आला? आणि तू कसं ओळखतो ह्याला? आमची खूप जुनी ओळख आहे. पर तुम्हाला गेल्या वेळेला काय म्हणला होतास? मी? वय तूच. मला नाही आठवत. असं कसं आठवत नाही? पर मला आठवतंय की. काय म्हणला होता य? अरे ह्यो म्हणला होता का देव माझ्या मोहर आलं तरी बी त्यासनी मी ओळखणार नाही. असं म्हणला होतास का नाही? हा, आठवलं. असं का म्हटलं तू? सांगू का? नग नग, राहू दे राहू दे. मला तर काय बी कळना झालं आहे. तू कोण आहेस? ह्यो कोण आहे? तुम्ही दोघं बी माझ्यापासून काहीतरी लपवता का काय? हो नाही बानूबाई. चल र, चल तू माझ्या संग. य शेजारच्या वस्तीवरला आहे. वाट चुकला ना म्हणून आला हात. अरे पर एवढ्या रात्री ह्यो एकटा कसा फिरल? हा बानूबाई, त्याची माय होती संग तिला. ती राहिली माग. जाईल त्यो. जरा पोरा जा, सकाळ होईल आता. जा जा. जातो. जातो नाही, येतो म्हणावं. येतो. आता येणार आहेस का नाही? होय येतो. तुम्ही व्हा मोर.
चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नारायण नारायण, इतकी वर्ष लुटली पण जेजुरीचे सौंदर्य अजून तसेच आहे. तीच श्रीमंती, तेच वैभव. पण आता श्री खंडेराय मात्र इथे नाहीत. हाच काय तो अभाव. पण ते आता जरी इथे नसले तरी त्यांचं अस्तित्व जाणवत आहे. श्री विष्णूंनी म्हणजे अर्थातच प्रधानजींनी हा सगळा काळ अत्यंत कुशलतेने सर्व काही हाताळलं. विशेष म्हणजे श्री लक्ष्मी देवींनीही त्यांना उत्तम सोबत केली. श्री म्हाळसा देवींनीही हा अत्यंत खडतर काळ सहन केला. व्यक्तिगत दुःख बाजूला सारून प्रजेसाठी मात्र त्या सातत्याने काम करत राहिल्या. त्यांना भेटायला हवं. नारायण 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 नारायण. श्री म्हाळसा देवी कुठे दिसत नाहीत त्या. देवी, यावे मुनिवर. तुम्ही जेजुरी गडावर कसे? काही वार्ता आहे? सदिच्छा भेट द्यावी म्हटलं. नाही, काही कारण असल्याशिवाय तुम्ही येणार नाही. देवी, किती काळ लोटला, किती वेळा मी इथे आलो. तुम्ही मला ओळखले नाही. आज खरंच तुम्हाला भेटायला आलो आहे. बरं वाटलं ऐकून. कोणाला तरी माझे स्मरण आहे. असे नाही देवी, सगळ्यांना तुमचे स्मरण आहे. सगळ्यांना तुमची काळजी आहे. हो, खरंच. तुमच्या बोलण्याचा रोख कळतो आहे. पण हेही माझे सुदैव की मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळते आहे. पण ज्यांनी पंचमहाभूतांच्या साक्षीने देवी देवतांच्या समक्ष माझ्याशी विवाह केला त्यांना तर मी जिवंत आहे की नाही याचे देखील स्मरण नाही. जिच्यासोबत जन्मोजन्मी राहण्याची वचनं ज्यांनी घेतली त्यांना तर त्या वचनांचा देखील विसर पडला आहे. कसा काढला असेल एवढा मोठा काळ मी एकटीने? काय वार्ता आहे त्यांची? त्यांना जरी माझ्याबद्दल विचारायचे नसले तरी अजूनही मला त्यांच्याबद्दल ऐकायचे असते. त्यांनी माझ्याशी प्रतारणा केली पण मी नाही. नारायण नारायण. मी त्यांच्याविषयी काय आणि कसे सांगू? या काळात माझे मन मी खूप कठोर केले आहे. तुम्ही जेही सांगाल ते सहन करायची तयारी आहे माझी. देवी, श्री खंडेराय
अजूनही चंदनपुरीतच आहेत. बानूच्या घरी ते चाकरी करतायत. काय? रानात राहणाऱ्या मुलीकडे ते चाकरी करतायत? माझे पती, या साम्राज्याचे अधिपती श्री मार्तंड भैरव तिचे चाकर झाले? सगळं संपलं, सगळं संपलं. मुनीवर जितकं दुःख मला हे सोडून गेले तेव्हा झालं नाही, त्याच्यापेक्षा खूप जास्त दुःख मला आता होते आहे. आता जमीन दुभंगून धरित्रीने मला पोटात घेतलं तरी चालेल. देवी, शांत व्हा. आपले दुःख अतिशय महाकाय आहे, पण आता अत्यंत अल्प काळ उरला आहे श्री खंडेरायांना त्यांच्या मूळ रूपात यायला. तुम्ही दिलेल्या शापातून त्यांची मुक्तता होईल. सारीपाटाच्या डावात हरल्यानंतर दिलेल्या वचनाप्रमाणे ते इथे पुन्हा येतील. त्यांना सामोरे जायची माझी इच्छा नाही. देवी, प्रत्यक्ष आदिदेव असूनही नीती आणि न्यायाला धरून त्यांनी सारं काही निमूटपणे भोगलं आहे. देवी, आज मी खरं तर हेच तुम्हाला सांगण्यासाठी इथे आलो आहे की श्री खंडेरायांना पुन्हा त्यांच्या मूळ रूपात प्रकट व्हायला आणि पुन्हा इथे यायला अत्यंत अल्प काळ शिल्लक आहे. देवी, मी आपल्याला दुखावलं असेल तर क्षमा असावी. येतो. आज्ञा असावी. नारायण नारायण. तुम्ही समोर आलात तर मी काय करणार आहे हेच मला ठाऊक नाही.
म्हातार बाबा,